स्टुडंट, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर बघा, आज आपण पाहणार आहोत रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन. बघा, एकदम शॉर्टमध्ये बघणार आहोत आणि हे एक्झामच्या दृष्टीने पण खूप महत्त्वाचं आहे. सो व्हिडिओ स्किप करायचा नाही, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर बघा, लेट स्टार्ट अ लेक्चर. बघा, रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये फर्स्ट आहे इंटेरियल रूट. तर बघा, जे इंटेरियल रूट आहे त्यामध्ये ओरल रूट, सबलिंग्युअल रूट, बकल रूट अँड रेक्टल रूट हे रूट्स येतात. ओरल म्हणजे माउथ थ्रू दिले जातात मेडिकेशन्स, सबलिंग्युअल म्हणजे जिभेच्या खाली दिले जातात, बकल म्हणजे बघा जे हिरड्या वगैरे आहेत, गम्स वगैरे यामध्ये काही हार्मोनल इम्बॅलन्स झालेलं असेल तर ते रिकवर करण्यासाठी बकल थ्रू दिले जातात. देन रेक्टलमध्ये बघा सपोसिटरीज वगैरे इनिमाच्या कंडिशन्समध्ये दिले जातात. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा पॅरेंटल रूट. तर पॅरेंटल रूटमध्ये येतं बघा इंट्रावेनस. जे इंट्रावेनस ड्रग्स आहेत ते 25 डिग्री या अँगलनी ॲडमिनिस्टर केले जातात. त्यानंतर इंट्राडर्मल हे 10 to 15 डिग्री या अँगलनी ॲडमिनिस्टर केले जातात. त्यानंतर सबक्युटेनियस बघा हे 45 डिग्री या अँगलनी मेडिकेशन्स ॲडमिनिस्टर केले जातात. त्यानंतर आहे नेक्स्ट इंट्रामस्क्युलर. बघा, जे इंट्रामस्क्युलर मेडिकेशन्स आहेत ते मेडिकेशन्स 90 डिग्री या अँगलनी बॉडीमध्ये ॲडमिनिस्टर केले जातात. त्यानंतर नेक्स्ट त्यामध्ये येतं बघा स्पेशल रूट्समध्ये येतं बघा इंट्राथिकल रूटमध्ये बघा ज्यावेळेस आपल्याला CSF कलेक्ट करायचं आहे किंवा एखादं मेडिकेशन डायरेक्टली CSF मध्ये ॲडमिनिस्टर करायचं आहे त्यावेळेस इंट्राथिकल रूटचा यूज केला जातो. तर नेक्स्ट आहे बघा इंट्राआर्टिक्युलर रूट्समध्ये मेडिकेशन्स डायरेक्टली जॉईंट्समध्ये ॲडमिनिस्टर केले जातात. त्यानंतर नेक्स्ट आहे कार्डियक इमर्जन्सीमध्ये मेडिकेशन्स डायरेक्टली कार्डियक मसल्समध्ये ॲडमिनिस्टर केले जातात थ्रू दी इंट्राकार्डियक रूट. यानंतर नेक्स्ट येत आहे बघा टॉपिकल रूट्स म्हणजे जे मेडिकेशन स्किनवरती अप्लाय केले जातात दॅट इज अ टॉपिकल रूट्स. त्यामध्ये क्रीम्स आणि ऑइंटमेंट येतात. त्यानंतर नेक्स्ट बघा ऑदरमध्ये इन्हालेशन म्हणजे बघा जे लंग्सचे पेशंट्स आहेत ना त्या लंग्सच्या पेशंट्समध्ये इन्हालेशन रूटचा यूज केलं जातं. बघा जसं की नेब वगैरे देतात अस्थमाच्या पेशंट्समध्ये, COPDच्या पेशंट्समध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा ट्रान्सडर्मल रूट म्हणजे बघा स्किनवरती पॅचेस वगैरे असतील ना तर त्यावेळेस ट्रान्सडर्मल रूटचा यूज केला जातो. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा नेझल रूटमध्ये बघा जसं की नेझल ड्रॉप्स वगैरे दिले जातात थ्रू दी नेझल रूट. तर बघा, हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे. आणि अशाच नर्सिंग रिलेटेड व्हिडिओज पाहण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.